आज आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन महावितरण कार्यालय अहिल्यानगर तालुका यांच्याकडे आलो आहोत। आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये सातत्याने ज्या लोकांनी किंवा ज्या शेतकरी वर्गाने सोलर आपल्या घरी लावले आहेत त्यांना अधिकचे बिल येण्याचे अनेक आतापर्यंत आपण दाखले ऐकलेले आहेत। परंतु आज आम्ही या ठिकाणी माझे मित्र आहेत शेतकरी टाकळीकाजी येथील सचिन मस्के यांनी 1 वर्षापूर्वी मागच्या फेब्रुवारी महिन्यात 3 केवीचा सोलर ऑन ग्रीड सोलर MSEB ची महावितरणची परवानगी घेऊन घरी लावला आहे। त्यांना वाटत होतं की हा सोलर लावल्यावर 2 लाख रुपये आपण घातल्यावर कमीत कमी येणारं बिल तरी आपलं कमी येईल, परंतु तसं झालं नाही। सातत्याने सोलर लावल्यानंतर आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण सोलरची परमिशन महावितरणकडून घेत असतो त्यावेळेस त्यांचं पूर्ण मागचं बिल हे जे वैयक्तिक आहे ते 0 असावं लागतं। म्हणजे सचिन रावांनी बिल 0 केल्यानंतर देखील सोलर लावल्यानंतर 57,000 20,000 परत 18,000 असं बिल त्यांना सातत्याने आलो येतंय। मग याची आज आम्ही या ठिकाणी चौकशी केली। असे दुसरे शेतकरी आहेत या ठिकाणी गुलाबराव वामन साहेब, हे देवगाव नगर तालुका या ठिकाणचे रहिवासी आहेत। यांनी सुद्धा साधारण 2 ते 3 वर्षापूर्वी 3 केवीचा ऑन ग्रीड प्रकल्प आपल्या घरी, हे पण शेतकरी परिवाराचे आहेत, 2 लाख रुपये खर्च करून लावलाय। यांना सुद्धा वाटत होतं की आपलं बिल कमी होईल, हे उलट झालंय। यांना या महावितरणने तब्बल 4,28,000 तब्बल 4,32,000 रुपयाचं यांना बिल दिलं। आता एखादा व्यक्ती ज्या वेळेस सोलर लावतोय त्यावेळेस त्याचं आधी 0 बिल होतंय। मग असं कुठलं सिस्टम आहे का एका शेतकरी कुटुंबात त्याला घरातल्या बिलाला 4.25 म्हणजे 4,32,000 रुपये एवढं बिल येतंय। ज्यावेळेस यांनी ह्या दोन्ही शेतकऱ्यांनी 6-7 चक्रा महावितरणकडे मारल्या, कुठलंही उत्तर मिळालं नाही। त्यामुळं आज ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी मांडी घालून कार्यकारी अभियंता नगर तालुक्याचे महावितरणचे यांच्या कार्यालयात बसलो त्यावेळेस दोघांचे बिल कमी केलं। यांचे 4,32,000चं आता डायरेक्ट 8,000 बिल केलं, कमी केलं। म्हणजे फक्त 8,000च बिल दिलं, बाकीचं बिल यांनी उडून टाकलं। म्हणजे जे काही युनिट आहेत ते इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट असे 2 युनिट असतात। म्हणजे जे युनिट आपण वापरतो त्याला इम्पोर्ट युनिट म्हणतात आणि जे आपण जे 3 केवीचं किंवा जे सोलर लावलं त्याच्यातून जे जाणारे युनिट आहेत त्याला एक्सपोर्ट युनिट म्हणतात। यामध्ये मोठी तफावत होती, परंतु ही तफावत यांनी आतापर्यंत ऐकून घेतली नाही। जर हे गेले तर फक्त बिल भरा एवढंच होतं। ज्यावेळेस आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला, या ठिकाणी कार्यालयात मांडी घालून बसलो त्यावेळेस दोघांचाही प्रश्न सॉल्व्ह झाला। परंतु सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये किती हेळसांड झाली। आज या वामन कुटुंबात NICU मधून म्हणजे